नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले जातात। योगेश, जेव्हापासून महानगरपालिकांच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या, घोषित झाल्या, त्या दिवसापासून नाशिकमध्ये एक वेगळं घमासान, एक वेगळे राजकीय चित्र आपण सातत्यानं पाहत होतो। मग ते बंडाळी असू देत किंवा फॉर्मची पळवापळवी, एकंदरीतच उमेदवारांमधली सगळी ताणाताणी आपण पाहत होतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे मतदार राजाचा आज कौल देण्याचा दिवस आहे। काय नेमकं वातावरण सध्या नाशिकमध्ये आहे? मतदार कितपत उत्सुक दिसतात? खरं तर मतदान हे 7:30ला सुरू होणार आहे आणि नाशिकमध्ये थंडी ही रात्री जरी कमी असली तरी पहाटे चांगलीच थंडी या ठिकाणी जाणवते। त्यामुळे मतदार राजा अजून तरी मतदान केंद्रावर दिसत नाही, मात्र 7:15-7:30च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी अपेक्षा आहे। खरं तर नाशिकचं येणाऱ्या 5 वर्षाचं भवितव्य या मतदार राजाच्या हातात आहे आणि एकूण कुंभमेळा जर आपण बघितला तर पुढच्या वर्षी कुंभमेळा सुद्धा नाशिकमध्ये होतोय। त्यामुळे यासाठी सर्व मतदार नाशिककर हे खूप संवेदनशील आहेत आणि अनेक वेळेस त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या समाज माध्यमातून आणि वेगवेगळ्या आंदोलनातून या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळे नेमकं आता मतदान करण्यासाठी मतदार राजा किती मतदान करतो, आज दिवसभरात किती मतदान होतं, यावर खरं तर पक्षांचं भवितव्य अवलंबून असेल, महापालिकेच्या सत्तेचं भवितव्य अवलंबून असेल। पण एकूण जर आपण बघितलं तर नाशिकच्या या 31 प्रभागांसाठीच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 1200पेक्षाही अधिक उमेदवार या ठिकाणी मैदानात आहे आणि 208 अपक्ष या ठिकाणी उमेदवार निवडणूक लढतायत। एकूण जर परिस्थिती बघितली गेल्या 24 तासामध्ये खूप हाणामाऱ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। अगदी मध्यरात्री सुद्धा एक गुन्हा एका कमलेश बोडके या शिंदे सेनेच्या उमेदवारावर दाखल झालेला आहे। त्यामुळे एकूण गेले आपण म्हणूया की शेवटचे जे 24 तास होते, हे 24 तास नाशिकमध्ये हॉट हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या ठिकाणी अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आणि आज मात्र शांततेत मतदान होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। निश्चितच योगेश, आपण पुन्हा जोडले जाऊया, आणखी तपशीलवार माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू।